सर्वांना नमस्कार. शिक्षकांना टी पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं बंधनकारक. RTनुसार RTच्या 23व्या कलमानुसार बंधनकारक केलेलं आहे. 2017मध्ये जी दुरुस्ती केंद्र शासनाने केली आणि 31 मार्च 2015ला शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या प्रत्येकाला RT पात्रता असणं बंधनकारक केलेलं आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्टानं असं पण म्हटलेलं आहे की 31 ऑगस्ट 2027पर्यंत TET उत्तीर्ण होणं सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक आहे आणि त्यासाठी 6 अटेम्प्ट त्यांना दिले जाणार आहे. तर या सर्व बाबींचा विचार करता सर्व शिक्षकांनी TET पात्रता दिली पाहिजे आणि शक्यतो पात्रता मिळून आपण समोर गेलं पाहिजे असं मला वाटतं. विरोधाचा भाग म्हणून आपण आपल्या ज्या काही संघटना युनियन आहे त्यामार्फत आपण लढा देत राहिला पाहिजे. त्यासोबत मी सुद्धा आहे, ती पण माझी भूमिका आहे. मग TET पात्रता परीक्षा आपल्याला उत्तीर्ण व्हायचं तर त्याला कसं सामोरं जावं. तर मी TETला जी महाटेट जी परीक्षा आहे महाराष्ट्र शासनाची ती मी देताना काय केलं तर मी महाटेट परीक्षेला सामोरं जाताना मी केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी करत असताना जसा केंद्रप्रमुखचा पेपर लांबला त्यानंतर मी महाटेट या परीक्षेकडे वळलो. तर सर्वप्रथम मी 2024पासून ते 2016पर्यंतचे सर्व पेपर सोडवत आलो. त्यातले गणितांच्या कन्सेप्ट विचारलेले पॅटर्न समजून घेतले आणि जे काही पेपरमध्ये आलेले क्वेश्चन होते गणितचे ते मी सोडवले. जे क्वेश्चनबद्दल गणितांच्या प्रश्नांबद्दल मला अडचणी येत होत्या ते मी माझ्या मित्रांना किंवा यूट्यूबला सर्च करून ते प्रॉब्लेम समजून घेतले. जेणेकरून मॅथ असा विषय की जो आपल्याला परफेक्ट गुण देऊन जातो की ज्याचे गुण शक्यतो एकतर ॲन्सर येते किंवा येत नाही, त्यामुळे आपल्याला त्याचे कन्फर्म उत्तर माहीत असतं. आणि म्हणून गणिताचा भाग जे काही पेपर आत्तापर्यंत झालेले आहेत त्याच्यामधून करणं खूप चांगलं आहे. किंवा मी किंबहुना असं म्हणेल की सर्वप्रथम महाटेट असेल की CTT असेल या परीक्षांची तयारी करताना आपण जे सर्व इथून आत्तापर्यंत झालेले पेपर आहे ते पेपर जर सोडवत घेतलं आणि त्याचं विश्लेषण जर आपण केलं त्या पेपरमध्ये आपल्याला पेपर सोडवणे, ॲन्सर किंवा त्याचे चेक करणे आणि आपले कशामध्ये जास्त प्रश्न चुकतात तो घटक ओळखणे आणि त्या घटकावर जर आपण काम केलं किंवा जो घटक कमजोर आहे त्याच्यावर काम करायचं आणि सोबतच जो घटक आपल्यासाठी नवीन आहे ज्याच्यामध्ये स्कोर पण येत नाही आणि नवीन आहे त्या घटकावर जर काम केलं तर मला असं वाटतं की ह्या महाटेट असेल की CTT असेल ह्या पात्रता परीक्षा आपल्याला त्या पात्र व्हायचे. तर त्या पात्रता होण्यापुरताच आपण अभ्यास करून सहज पास होऊ शकतो. पण ह्या सर्वात महत्त्वाचं याची सुरुवात मला वाटतं पेपर सोडवून जर आपण केली तर आपल्याला यश लवकर मिळेल. जेणेकरून पेपरमध्ये काय विचारते या पद्धतीनं आपली तयारी होईल. कधी काय होतं की आपण अभ्यास करत असताना की मुळातच आपण शिक्षक कर्मचारी म्हणून काम करत असताना आपल्याला फार कमी वेळ हा अभ्यासासाठी मिळतो. म्हणून सुरुवातीला जर आपण पेपर सोडवले तर पहिले जे 10-15 दिवस तुम्ही आपले पेपर सोडवायचे ते खूप कठीण जातील, कारण आपल्याला 2.5 तास त्यासाठी बसावं लागेल. परंतु ते पेपर सोडवल्यानंतर बरंचसं तुमचं गणिताचं काम झालेलं असेल की ते गणितं तुम्ही सोडवले असेल, म्हणजे गणिताचा घटक तुमचा कंप्लीट झालेला असेल किंवा काय येत नाही हे समजल्यामुळे तुम्हाला निवडक असे काही प्रश्न असतील जे आले नसतील ते प्रश्न तुम्हाला यूट्यूबला सर्च करता येईल किंवा तुमचे कोणी मित्र असतील त्यांची मदत घेता येईल ज्यांचा गणित विषय आवडीचा आहे. आणि गणित विषय कंप्लीट झाल्यानंतर भाषा विषय त्याच्यामध्ये पॅसेज उतारे आहेत तर याचा तुमचा सराव होईल आणि एक आत्मविश्वास निर्माण होईल. पेपर सोडत असताना जर आपल्याला 150 मार्काचा पेपर सोडताना आपल्याला जर त्यामध्ये 100पर्यंत किंवा 90च्या वर अबो स्कोर आला किंवा 80च्या वर पण जर आला तर आपल्याला लक्षात येईल की आपण अभ्यास न करता सुद्धा सहज 80पर्यंत जातो आहे. म्हणजे आपण याला सहज 82-83च्या वर जाऊन आणि 90च्या अबोसुद्धा आपण जाऊ शकतो. एक आत्मविश्वास आपोआप मनामध्ये निर्माण होईल की हे शक्य आहे, आपण करू शकतो. अजून 1-1.5-2 महिन्याचा वेळ आपल्याकडे आहे. तर सर्वप्रथम माझी विनंती आहे की अभ्यासाचा पॅटर्न या पद्धतीने करावा की सर्वप्रथम आपण जुने पेपर सोडवावे, त्याचं विश्लेषण करावं, टाईम लावून वेळ लावून पेपर सोडवावा, 2.5 तास वेळ देऊन त्यामध्येच पेपर सोडवावा. पेपर सोडल्यानंतर त्याचं विश्लेषण करावं, कुठल्या विषयाला किती मार्क पडते आहे, ते मार्क पडल्यानंतर कुठल्या विषयामध्ये कमी मार्क आहेत त्यांचा विचार करावा.
कमी मार्क पडलेल्या विषयामध्ये आपण मार्क वाढवू शकतो का, त्यावर काम करून याचा विचार करावा, किंवा ज्या विषयामध्ये स्कोर वाढू शकतो त्याचा विचार करून आपल्याला 90च्या वर कसं जाता येईल यावर आपलं काम करावं. शक्यतो गणिताचा अभ्यास करताना आजपर्यंत विचारलेले प्रश्नच सोडवावे. असं 100% प्रश्न जे आहेत ते सोडवावे. जे येत नसतील ते आपले मित्र असतील, यूट्यूब चॅनल असतील, या सर्वांची मदत घेऊन ते त्याचा सराव करावा, जेणेकरून आपली ही जी TETची लढाई ही सोपी होईल. TET असेल की CTT असेल. मी स्वतः गणिताचा जे काही 2024 ते 16पर्यंतचे पेपर मी सोडवले होते, आणि 2024 ते 16चे पेपर सोडताना त्यातले जे काही गणितचे प्रॉब्लेम येत नव्हते ते माझ्या काही मित्रांना विचारले, काही यूट्यूब चॅनलला वर सर्च मारले, आणि बऱ्यापैकी मला 22 इतका स्कोअर 30पैकी TETला मिळतो आहे. तसेच मग टेटमध्ये मला पहिल्या पेपरला 95 स्कोर येतो आहे इग्नाईट अकॅडमीच्या ॲन्सर कीनुसार, तर दुसऱ्या पेपरला 93 येतो आहे. तर मी तर क्वेश्चन पेपरच सोडवले, आणि परिसर अभ्यास हा घटक मी पाठ्यपुस्तकं जे होते शाळा स्तरावरची ती वाचली होती. तर आपण सुद्धा जे प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते पाहून अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम पेपर सोडवावेत. पेपर सोडून जो घटक वेगळा आहे त्याचा अभ्यास करावा, आणि परीक्षेला सामोरं जावं. कुठली भीती न बाळगता पूर्ण आत्मविश्वासानं. आपण सर्वजण 70-80% वर अबो मार्क घेऊन शिक्षक झालो होतो. त्यामुळे एक आपला ऑलरेडी एक चांगला बेस आहे. आपण हे करू शकतो. कुठलाही मनामध्ये न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही, कारण महाटेटचा निकाल जर 3.5% आहे तर तिथे CTTचा निकाल हा 25%च्या जवळपास लागतो आहे. म्हणजे तो सहजपणे आपण उत्तीर्ण होऊ शकतो. तर सर्वांना यशस्वी CTET पात्रता परीक्षा पास होण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण निश्चितच महाटेट असेल की CTT असेल ह्या परीक्षा पात्रता होऊ शकतो. यासोबतच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की शिक्षक कर्मचारी म्हणून सर्वांना जुनी पेन्शन ही मिळाली पाहिजे. तर जो जुनी पेन्शनचा लढा आहे यामध्ये आपण सर्वांनी आपलं योगदान दिलं पाहिजे. जेव्हा आंदोलन असेल तेव्हा सहभागी झालं पाहिजे. तसेच आपल्या सर्व मित्रांमध्ये ही जाणीव निर्माण करा. त्यांना सांगा की आपण जुनी पेन्शन मिळवू शकतो. जे शासन जुनी पेन्शन देणार ते शासन बदलू शकतो, आणि अजून आपल्याला सेवानिवृत्तीला अजून वेळ आहे. मला असं वाटतं की सेवानिवृत्त होईपर्यंत आपण जर आपला लढा अत्यंत प्रखरपणे चालू ठेवला किंवा जिवंत ठेवला तरी आपण जुनी पेन्शन मिळवू शकतो. प्रत्येक शासन बदलतं, प्रत्येकाची एक वेळ असते आणि ती येते, आणि म्हणून आपलीसुद्धा जुनी पेन्शन मिळण्याची वेळ येईल. तर आपण सर्वांनी यासाठी हात जोडून विनंती आहे की जुनी पेन्शनचा लढा जिवंत ठेवूया आणि जुनी पेन्शन मिळवूया. TET क्वालिफाय होऊया, TETला विरोधसुद्धा करूया. त्यासाठी आपल्या स्तरावर सर्व आमदार खासदार यांना निवेदन संघटना पातळीवर लोकांनी द्यायला पाहिजे, आणि याचा प्रखर विरोधसुद्धा केला पाहिजे. पण जर कायद्यामध्ये बदल नाही झाला तर ते बंधनकारक आहे, हे सुप्रीम कोर्ट सांगते. सुप्रीम कोर्ट काही स्वतःचा निर्णय नाही येतो. सुप्रीम कोर्टाने RT अभ्यासला आणि RTमध्ये नमूद आहे की सर्वांनी TET पात्र होणं बंधनकारक आहे. 31 मार्च 2015ला जो सेवेत होता त्या सर्व शिक्षकांना TET बंधनकारक आहे, आणि म्हणून सुप्रीम कोर्ट RTनुसार आपल्याला सांगते. आणि म्हणून आपण आज पात्र होऊन याचा विरोध केला तरी चालेल, पण न पात्रता होता विरोध करू नका. माझं असं स्पष्ट विनंती आहे की पात्र व्हा आणि आपण त्याला लढूया. तर सर्वांना टेट्स असेल, येणारी CTT 8 फरवरीची परीक्षा आहे, यासाठी सर्वांना शुभेच्छा. सर्वप्रथम पेपर सोडवा, आपला कमतरता निवडा, ज्या घटकात कमी स्कोर येतो आहे त्याच्यावर काम करा, आणि पेपरला जाण्यापूर्वी पुन्हा 2-4 पेपरचा सराव करा, आणि जे पेपरमध्ये येऊन गेलेले मॅथ्स आहेत तेच सोडवा, त्याचा सराव करा. तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल असं मला वाटतं. सर्वांना यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.